जय शिवराय मित्रांनो, थोडक्यात मला आज थोडीशी एक प्रस्तावना म्हणजे एक थोडीशी माहिती अशी द्यायची मित्रांनो. जे यूट्यूब चॅनलला मी जे चॅनल माझं खोललेलं आहे मित्रांनो, माझ्या मुलांनी ओपन केलेलं आहे. याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच मित्रांमध्ये असा संभ्रम आहे की गाई व्यवसाय परवडत नाही किंवा गाईंचं आपल्याला फीड महाग आहे किंवा गाई आपल्याला गोठ्यामध्ये जर आपण टाकल्या तर लॉसच होतो, असा संभ्रम निर्माण झालेला आहे. फार गोड गैरसमज आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो तसं नाही आहे. आवर्जून सांगण्यासाठी म्हणून मला अगदी मनापासून असं सांगावंसं वाटते की अजिबात तसं समजू नका की गाई हा परवडत नाही. गाई ह्या अतिशय चांगल्या व्यवस्थितरित्या जर केलं, फक्त थोडीशी आपल्याला काय लागते, सहनशीलता लागते, त्याच्यानंतर थोडीशी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. अशा पद्धतीने जर केलं तर अगदी तुम्ही सुटसुटीत करू शकाल. थोडासा वेळ द्या, थोडंसं तन मन धन अर्पण करून अलग लक्षात सांप्रदायिक पद्धतीने तुम्ही तिथं वेळ दिला तर तुम्हाला 100% तुमच्या मागे यश येणार. तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी ही प्रस्तावना का देतोय किंवा मी ही प्रस्तावना का करतोय, तर माझा प्रयत्न हाच आहे की जेणेकरून जे आज आपल्या मित्रांमध्ये किंवा जे आपल्यामध्ये जो असा समज आहे की गाई परवडत नाही, मित्रांनो तसं काहीच नाहीये. अतिशय चांगला आहे. मी माझ्यावरून सांगतो, मी 3 गायींपासून सुरुवात केली. मी पण फार संघर्ष केला. मला अनेक अडचणी आल्या, अनेक अडचणींना मी सामोरं गेलो. ते सहन करत 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 मी आज माझ्या गोठ्यामध्ये 16-17 गायी केलेल्या आहेत मित्रांनो. आज माझं एका टायमाचं जे आहे साधारणतः 100-125 लिटर दूध जातं. दोन्ही टायमाचं मिळून 200 ते 250 लिटर दूध जातं. अशा पद्धतीने माझं अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे मित्रांनो. आपल्याला जेवढं आपण ठरवलं तेवढं आपण जे टार्गेट केलं त्या टार्गेटच्या बाहेर सुद्धा आपल्याला जाता येऊ शकतो मित्रांनो. फक्त थोडीशी पाहिजे काय, आपली संघर्ष करण्याची तयारी मित्रांनो. अलग लक्षात. आता पहा, मी आपल्या आता कशा पद्धतीने काय आहे, मी माझ्या चाऱ्याजवळ आहे ती माझ्याकडे मक्का आहे. मक्का जी आहे कोणती आहे, लावणीची मक्का आहे. ती माझी गायींचीच मक्का आहे मित्रांनो. मी काय केलेलं असतं, आता माझ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर क्षेत्रामध्ये माझं चारा व्यवस्थापन मी अशा रीतीने केलेलं असतं की 2 एकर जे आहे साधारणतः ते नेहमी आपलं कापणीवर असतं पाहिजे आणि 2 एकर जे आहे ते नेहमी प्रोसेसमध्ये असतं मित्रांनो. आता पहा, हे संपलेलं आहे मित्रांनो. हे समोरचं जे क्षेत्र दिसते ना तुम्हाला, हे संपलेलं आहे, हे कापून झालेलं आहे. आता नेमकं आमच्याकडे पाऊस जोरात चालू आहे. पावसामुळे ते क्षेत्र आम्हाला तयार करायला थोडा प्रॉब्लेम येतोय. परंतु आता लगेचच आम्ही ते लवकरात लवकर तयार करून आणि तिथं लगेच प्रोसेसमध्ये नवीन लगेच तयार करतो. या अशा पद्धतीने आम्ही ठिबकवरच केलेलं असतं आणि आम्हाला मक्का लावायला सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीचा वापर केलेला आहे. मॅन पॉवर नाही, अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला मजुरी नको लागली पाहिजे, त्यासाठी आमच्याकडे मशीन आहे मित्रांनो. मशीन अगदी बाजारात आलेलं आहे, सोपं आहे. त्याची किंमत फार जास्त नाहीये, 7,000 रुपये किंमत आहे फक्त मित्रांनो. जे की एक माणूस साधारणतः 1 एकर क्षेत्र जे आहे ना 2 तासामध्ये तर 3 तासामध्ये लावतो, बरोबर मित्रांनो. तर तो पण खर्च कमी झालेला नाही. तो अनेक आपल्याला 1 एकर क्षेत्र जर लावायचं असेल तर आपल्याला 7 ते 8 बाया आपल्याला लागतील लावण्यासाठी आणि तरी ती क्वालिटीचं नसतं. हे एकदम पेरल्यासारखं डायरेक्ट मशीन लावतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने मी पण अनेक अडचणींना तोंड देत गेलेलो आहे. अनेक अडचणींवर मी मात करत या ठिकाणी आलेलो मित्रांनो. तर खूप चांगला व्यवसाय. मला एकच सांगायचं आहे की ह्या व्यवसायामधून आपल्याला आपला परपंच, आपला व्यवसाय अतिशय चांगल्या रीतीने करू शकतात तुम्ही मित्रांनो. मी म्हणत नाही की आपण 100% हेच केलं पाहिजे की गाईंचंच केलं पाहिजे. 100% डिव्होशन तुम्ही तुमचा शेती व्यवसाय पूर्ण करत असताना सुद्धा करा. पण याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती मित्रांनो, हा व्यवसाय परवडणं न परवडण्यामागचे कारण पण मी तुम्हाला सांगतो. काय होतं, आपण यांना वेळ देत नाही. वेळ, आता गाईंचा जो व्यवसाय करत असताना ना मित्रांनो, आपल्याला टाइम फार महत्वाचं आहे. टायमाचं बंधन फार महत्वाचं आहे. टायमाचं बंधन कसं, त्यांचा जो चाऱ्याचा टाइम, त्यांचा दूध धारा काढण्याचा टाइम, त्यांचा खाद्य फीड ठेवण्याचा टाइम, सगळ्या गोष्टीला याला फार महत्व आहे मित्रांनो. त्यांना पाणी पाजण्याचा टाइम हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा शेती व्यवसाय करत असताना काय होतं, याच्यावर दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष होत असताना मग आपण काय करतो, डबल याच्यामध्ये शेती प्लस हा व्यवसाय करत असताना थोड्याशा अडचणींच्या सामोरं जावं लागतं मित्रांनो. मग त्याच्यामुळं आपला जो व्यवसाय आहे तो डबघायला येतो. तर तुम्ही फोकस 100% याच्यावर जरी केलं मित्रांनो. आता मी माझ्यावरून मी सांगतो मित्रांनो, मी माझ्या क्षेत्रामध्ये फक्त काय करतो, फक्त चारा पिकवतो आणि गाई, पूर्ण गायींवर फोकस केलेला असतो. त्यांचा सकाळी आमची दिनचर्या सकाळी 4 वाजेपासून झालेली असते. सकाळी 4ला आल्याबरोबर त्यांचं शेण कूर करणे, त्याच्यानंतर त्यांच्या धारा काढणे, त्यांना फीड ठेवणे, त्याच्यानंतर पहिला चारा आमचा 6 वाजता पडतो, त्याच्यानंतर 6 ते 6:30च्या रेंजमध्ये पडतो. त्याच्यानंतर दुसरा जो चारा असतो आमचा परत 10 वाजता पडतो. 10ला झाल्यानंतर संध्याकाळचा चारा आमचा 6 वाजता पडतो.
म्हणजे एकदम असं त्यांचा शेड्यूल असा फिक्स केलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे मग काय झालेलं आहे, त्यांची सुद्धा मानसिकता अशी झालेली की आता आमची ही पहिली स्टेज झालेली आहे, आता दुसरी स्टेज काय, आता तिसरी स्टेज काय, म्हणजे त्यांची सुद्धा अशी हॉबिट होऊन गेलेली आहे गाईंना, की एक वळण लागून गेलेलं आहे की आता आपल्याला कशा पद्धतीने पुढची स्टेज काय असणार आहे. तर ही अशी एक आम्ही नियमावलीच त्यांना तयार करून दिलेली आहे मित्रांनो, गाईंना पण आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पण. आणि स्वतःची तयारी आहे. मी मित्रांनो मी असं म्हणत नाही की मी डायरेक्ट बांधावर उभं राहून तुम्हाला सजेशन करतोय, असं नाही. मी अनुभवातून आहे, मी स्वतः काम करतो. मी आता तुम्हाला एक प्रस्तावना म्हणून माझी तळमळ जी आहे, मला जी माझी तळमळ तुमच्यापर्यंत पोचवायची, ती का पोचवायची की मला हेच बऱ्याच जणांचं मित्रांचं असं म्हणणं असतं की नाही हा व्यवसाय परवडतच नाही, आम्ही करून पाहिलं, असं होतं. तसं नाहीये मित्रांनो. तुम्ही काय करता माहिती का, थोडा संघर्ष करण्याचा शिका, थोडीशी डिवोशन घेण्याचा शिका, थोडंसं कष्ट घेण्याचा शिका मित्रांनो. मी 100% सकाळी 4 वाजेपासून उठलेलो असतो मित्रांनो. 3:30 नंतर तुम्ही केव्हाही मला फोन करा, माझा नंबर आहे, मी नंबर तुम्हाला टाईप करून देईल. तुम्ही मला केव्हाही 3:30 नंतर फोन करा, मी तुम्हाला गोठ्याला सापडलेलो असेल मित्रांनो. तर थोडीशी तयारी ठेवा. 100% मित्रांनो याच्यामध्ये यश आहे, 100% याच्यामध्ये पैसा आहे. त्याच्यानंतर एक मानसिक समाधान आहे की आपल्या हातून एक काहीतरी चांगली सेवा होते. गाय म्हणजे कोण आहे, आईच्या जागेवर आहे. गाय माईची सेवा आपल्या हातून होते. याच्यासारखं दुसरा आनंद किंवा याच्यासारखा दुसरं सुख कोणतं नसेल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही असं मनात समजू नका की आपल्याला काही परवडत नाही. थोडंसं पेशन्स, थोडीशी सहनशीलता, थोडासा संघर्ष करण्याची तयारी ठेवा मित्रांनो. 100% तुम्हाला काही परवडणार. फक्त मी माझा अनुभव तुम्हाला सांगेल, असं तुम्हाला वाटू नका देऊ की मी तुम्हाला सजेस्ट करतोय किंवा मी तुम्हाला गाईड करतोय, अशातला अजिबात नाही. मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि मी तुम्हाला सगळे वारंवार कशा पद्धतीने करतोय, आपली गावठी पद्धतीने वाटलं तर मी तुम्हाला सगळी अशी थेरी देत राहील मित्रांनो. माझा व्यवसाय किंवा मी व्यवसाय करत असताना मला तो परवडतोय कसा किंवा मी फायद्यामध्ये कसा राहतोय, तसं एक ज्वलंत उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी माझ्या क्षेत्रामध्ये नेहमी मक्का लागवड केलेली असते. आणि मक्का जी आहे ती कशावरची असते, जी की चिकावरची, दाण्यावरची, जे की मी आपलं जे बियाणं असतं पिशवीमधलं, जे 4 किलोची पॅकिंग येते, त्या बियाण्याचं माझं बियाणं असतं. त्याच्यामुळं माझा व्यवसायाला चालना मिळते. व्यवसायाला चालना अशी मिळते मित्रांनो, याला दूध फार आहे. तिसरी गोष्ट, मला फीड कमी लागतं. जे की आपल्याला ढेप, मक्का, भाटा जे सप्लिमेंटरी जे द्यायचं आहे, त्याला आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये आम्हाला तो व्यवसाय करता येतो. म्हणून मला दूध उत्पादनामध्ये माझ्या वाढ होते आणि मला हा व्यवसाय जास्त परवडतो. तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याची नक्की प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि नवा विषय, नवा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन परत आपल्या समोर येईल.